अरे एवढंच काय होतंय खेळण्यात, मजा नाही रे. काय मजा नाही. आता उद्या तर मग ती एवढ्याच वेळ अजून जायचं नाही, अजून लावायच चाललंय या. मजा नाही रे. मजा काय आता जोडायचं चालू तर पाहुणा नाही आला ह्या वर्षी. अजून बनवतो. कुठल्या टीम येते? महालक्ष्मी सारखे तू कस्टम आहे आमच्या टीम मध्ये वेळेला आले तर कुठली टीम आहे? माऊली कृपा टीम आहे. आमची डॅडी 11 आहे. डॅडीला नक्षी तर शेम दिसते शाळा. दोघा शेत चांगला इथं नक्षी दोघांचं चांगलं खायचं. काय नाही. या वर्षी गायचं पारे आहे पुन्हा माहिती सांग. पण आज पहिली मॅच आपलीच आहे. डॅडी 11 आणि शिव बघत. आता काय वाटतंय काय सांगू शकत नाही. आणि दुसरी तुमची काय असेल मला वाटतंय महालक्ष्मी दुसरी आणि माऊली कृपा भाऊजी आणि गेम चेंजर होणार आहे. हा वारशी काय काय तुरा सुनीता 11 यांच्याकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत सुहास डांगे. सामना करतायत नील फडतरे. पहिला चेंडू सुहास डांगे यांचा नील फडतरे यांच्यासाठी. फलटोस आणि पहिलाच जोरदार फटका मारलाय. पाहू देत काय झालं आणि काय सुटतोय. 2 धावा पूर्ण. विकेट पडते दुसरा बदलला. 2 धाव. नील फडतरे यांची जागा घेण्यासाठी चालले सोनिया. फिल्डर आहेत. लेग बॉक्स स्वरूपात 1 धाव पूर्ण. चेंडू न समजलेला चेंडू निर्धाव चेंडू षटक संपतोय. घनिष्ठ चर्चा बबलू चव्हाण. बबलू चव्हाण हे मुंबईवरून खप खेळण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मोलाचा सल्ला देत आहेत. कॅप्टन पाटील 11. पहिला चेंडू बबलू चव्हाण यांचा. जोरदार पाहूया काय होत आहे. एकदा रनआउट झालेले आहे. आपल्याची पूर्ण आणि कॅप्टन आउट झाल्यानंतर संघाला मजबूत स्थितीत आणण्यासाठी संघमालक स्वतः पाटील दयानंद चव्हाण मैदानात एंट्री होत आहे. पाटील 11 यांना कर्णधार आउट झाल्यामुळे पाटलांनी आता स्वतःची जिम्मेदारी घेतली. कर्णधारी तरी काय झालं मी आऊ बघा. पाटील पुढचा चेंडू बदलू यांचा आणि ते मात्र जोरदार मारण्याच्या प्रयत्नात आणि पहिल्याच बॉलवरती जावं लागणार आहे. पाटील 11 संघाला दुसरा जोरदार धक्का बसला. पहिला धक्का कर्णधाराचा, दुसरा धक्का स्वतः संघ मालकाचा. काय कर रहा है भाई. तिसरा प्लेअर गेलाय, आयकॉन प्लेअर गेला पियुष. पियुष देखील चांगला बॅट्समन आहे. आणि पहिलाच मध्ये मारला पियुषने आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात. सांगितलं की पियुष चांगला बॅट्समन आहे. आज तुम्हाला गेम मध्ये जीवन ठेवू शकतो. आणि तिसरी विकेट अतिशय
खूप सुंदर आणि चपळ असं एम एस धोनी सारखं टिपरिंग म्हणलं तरी चांगलं काम त्यांचं. अरे भाई क्या है किधर के बॅट्समन आहे. सगळ्यांना संधी मिळेल. पात्रांना अगोदरच सांगितलं होतं माझ्या टीम मध्ये येणार त्यांना सगळ्यांना संधी भेटणार. आता मात्र त्यांचा एकच प्लेअर चांगला जिवंत होतो सोन्या डोंगरे. सोन्या डोंगरे सर आणि हात काहीतरी करू शकतो त्याला टिकून खेळावं लागणार आहे. आणि कर्णधाराचा देखील चांगला सल्ला. आणि 2 षटकानंतर फक्त धावसंख्या 9. पुढचा षटक घेणारे आणि पंचांचा इशारा वाईट. आवाजवर धावसंख्येत वाढ. सोन्याला शेवटपर्यंत असं खेळावं लागणार आहे. आपली विकेट मात्र जाता कामा नये. आणि पुन्हा एकदा वाईट. 11. पुन्हा पुढचा चेंडू आणि इथे मात्र जोरदार तटून काढलाय. पुढचा चेंडू आणि ते पुन्हा एकदा उचलून मारला चेंडू. एकदा पूर्ण मला आणि एकाच मधून मानावं लागतं. आणि पुन्हा एकदा वाईट. आतापर्यंत 3 वाईट टाकले शंभून. आणि ते मात्र जोरदार फटका मारला. आणि जे करायचं होतं ते केलंय. ट्राय रोटेट केले आणि ते मात्र जोरदार मारण्याचे नाव एकदा पूर्ण. एकाच टाळीवरती समाधान मानावं लागतं. पुढचा सामना माऊली कृताविलीवर वर्सेस महालक्ष्मीला. आणि पुन्हा एकदा आणि ते मात्र क्लीन बॉल. अरे भाई पाटील संघाचा छोटा संघ मालक मैदानात गेलेला आहे. पाटलांनी आधीच मला सांगितलं होतं मगाशी की आमच्या टीम मध्ये जो आलाय त्याला सगळ्यांना संधी मिळणार आहे. आणि ते वाक्य मात्र त्यांनी इथं निश्चित खरं केलं. आतापर्यंत सगळ्यांना बॅटिंग भेटते. पुढचा चेंडू तिथे मात्र सुंदर असं सूत्रसंड आपल्याचं महात्मा सोम डोंगरे यांच्याकडून खूप सुंदर असं सूत्रसंड. पुन्हा एकदा अरे तो ना बा. इथे मात्र किपर मिस्टेक एकदा पूर्ण. वाईड 2 धावा. अजित 2 धावा. एकच बॉल त्याचा 2 धावा. तो मात्र जोरदार मारलाय. आणि बनते आणि आपल्याला अनिवार्य तुम्हाला टी शर्ट घालणं लोकांनी सांगितलं टी शर्ट पाटील त्याला भेटलं पाहिजे. हा फोटो होता एवढा सर. बनते वाजवते आता पुढच्या संघाची बनते. शैतान ग्रुपचा कर्णधार खूप लेट संधी दिली पण कर्णधारांनी संघ शेवटचा बॉल. आणि सुमारेशा पार. सगळ्यांची मन जपली तर सगळ्यांना बॅटिंग करून स्कोर पण आता पाटलाने चांगला आलाय. धाव संख्या जाऊन पडते 29. चांगलं असं कॉम्बॅक केलं बाबूनं. बाबूच्या पुढचा चेंडू सामना करतो प्रसार आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव. 40 धाव म्हणावी लागेल आपल्याला. निश्चितच 40 धावे पूर्ण केली पाटील संघाने. चांगला स्कोर पाहिजे. चांगला स्कोर भेटलाय
पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू सोने यांना आणि तिथेच 5 षटक पूर्ण. पहिली इनिंग संपली. 5 षटकाच्या 6 धावसंख्या प्रत्येकी. आणि या फौजी तुमच्या हस्ते गाड्या 8 गाड्यांवर खेळलोय आता जे आलाय तोय मला काय म्हणतोय मग मला वाटलं पाणी द्यायला नाला फेकलं आणि महालक्ष्मी 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. आणि आपला निर्णय इथेच सांगायचा सर. सरळ निर्णय इथेच सांगायचे. आमच्या कर्णधाराला मोटर बंद करायचं म्हणले कुठलं पण घ्या म्हणले त्यांना नाही काय आमच्या कर्णधाराला मोटर बंद करायला जायचं आहे. आणि ते मात्र आमच्या सोरेवाडी गावामध्ये नवीन प्रोजेक्ट चालू झालेला आहे वायद्याचे कलाकार म्हणून. एकच डाव पूर्ण केलेले आणि स्वतः संघ मालकावरून फिल्डिंगमध्ये मिस्टेक झाली. 2 डाव पूर्ण. संघासाठी पहिले षटक आणि वैयक्तिक पहिले षटक आणि सामना करते सुमितांकल. पुन्हा एकदा कमबॅक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि रनआउटची संधी डायरेक्ट जमवता. पण मयूर शिंदे यांच्याकडून गचा क्षेत्र आपल्या गावठी भाषेत तुमचा चेंडू शिवराजांचा सामना करतो सुमितांकल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र शिवराजने कमबॅक केले. त्याने सांगितले माझ्या बॅटिंगमध्ये रन नाहीत आल्या पण बॉलिंग मी चांगली करेल आणि फिल्डर आलेला आहे पण तोपर्यंत 2 धावा इथे कोण काढलेला आहे. दोन्ही हात साईडला घेतले याचा अर्थ हा वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत वाढ. माऊली कृपा अर्थमोहरचे आयकॉन मात्र इथे पाविलियन मध्ये तयारी करताना दिसतात आपल्याला. इथे देखील 2 धावा पूर्ण. आणि सुनीता 11नी ठरवलेलं आहे आपल्याला धावा जास्त करायचे नाहीत. आपण फक्त प्रत्येक बॉलला दुक्का फक्त 2 धावा. आणि पुन्हा एकदा 2 काढलाय. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण आणि पुन्हा दुसरीचा प्रयत्न. मात्र चेंडू इकडे आणि पुन्हा एकदा चेंडू आवडवला. किती काढल्या? 11 झाल्या. धावा आता किती काढल्या? 2 धावा पूर्ण. आणि ओव्हर संपली का? नाही 2 बॉल झाले तशी. पुढचा चेंडू निघाला. इथे मात्र हा षटकार. पंचांचे दोन्ही हात वरती झाले याचा अर्थ हा निश्चितच षटकार आहे. शेरीचेवाडी पर्व 4थे हे चालले आणि हेच पंच शेरीचेवाडी प्रीमियर लीग पर्व 4th. 3 वर्षे हेच पंच होते. चांगली कामगिरी केली. 4थी वर्षी देखील पंच आहेत. आणि तेच सांगतो तुम्हाला पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. पंच आपण बाहेरून बोलले बाहेरच्या गावचे बोलले. 2 ओव्हर 18 अजून एकही विकेट गेले नाही. पाटील सामन्यात टिकून राहायचं असेल तर इथे मात्र विकेट घ्यावे लागतील. पाटील संघाला मानावं लागेल. बॉलिंग वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 3रं षटक बंटी आणि ते बॉल कर्णधारांनी धरायला पाहिजे होता. थोडं गचा क्षेत्रक्षण म्हणलं तरी चालेल. आणि 2 धाव पूर्ण. आता पाटील संघाला फक्त विकेट चाहिए. आणि इथे मात्र खूप सुंदर क्षेत्रक्षण बंटी. एकमेव असा खेळाडू पाटील संघाकडे आहे बंटी. तोच बॉलिंग करतो तोच बॅटिंग करतो. सगळे 100% पडते तिथे. अरे हा मात्र पंचांचा इशारा. वाईट बॉल अवांतर धावसंख्येत वाढ. 21 धावसंख्येवरती 21 आणि पुन्हा एकदा वाईट. ओंकार मोठे गटाचे प्रेशर नाही. हा चेंडू राहिला आणि हा मात्र पटवून काढलाय क्षेत्ररक्षण आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण. हाताने अडवला पण पायाने अडवलं पण बॉल अडवला. पाटील संघाने अजून हार मानलेली नाही. हम लढेंगे. खूप छोटे छोटे महिला घेऊन पाटील आणि ते मात्र पुन्हा हा छकडा बहुत लंबा छकडा आहे.
मला वाटतं फिल्डर बॉल आणाय गेलाय पण त्याला बॉल सापडतोय का नाही काय पण त्यांचा इशारा षटकार 30 धावा पूर्ण 30 धावा पूर्ण 7 धावांची गरज 7 धावांची गरज फक्त 7 पाटील 11 संघाला देखील मानलं पाहिजे अजून 2 बॉल राहिले आणि माऊली कृपा प्रथमेश मोहिते गोलंदाजीसाठी सज्ज नॉन स्ट्राईक वरला कोणी शाहिरा चेंडू आणि विराज कांबळे यांनी उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू तिसरी पण झाली पाहिजे 2 धावा पूर्ण तिसरीसाठी सुद्धा आलेले आहेत आणि आरामात 3 धावा पूर्ण विराज कांबळे उत्कृष्ट फलंदाजी पहिला चेंडू शंभू मोहिते स्ट्राईकवर प्रथमेश मोहिते बॉलिंग आणि असा उत्कृष्ट असा उंच मारलेला फटका षटकार उत्कृष्ट असा पहिलाच चेंडूवर पहिलाच षटकार उत्कृष्ट फलंदाजी माऊली कृपा अर्थमोळ जोरात उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू पुन्हा एकदा आणि तेवढ्याच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कोण येते फिल्डर कोण होता फिल्डर कोण येते कोणी मारला आडावलेला बॉल वडाबिडू सांगा आम्हाला उत्कृष्ट असा मारलेला फटका आणि 2 धावा पूर्ण थोड्याच वेळात वडापाव येतील स्कोर सांगा 13 धावा झालेल्या आहेत 5 चेंडू शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे प्रथमेशने पहिलं षटक समाप्त धाव संख्या झालेली आहे 13 बिंबात 13 उत्कृष्ट फलंदाजी मोठी बी घेऊन जाऊ सांग ओंकार चव्हाण गायडन्स करताना ओंकार चव्हाण यांनी काय मंत्र दिलाय समजले जातात त्यांच्या संघासाठी विराज कांबळे स्ट्राईकवर गोलंदाज कोणी निशांत डेंबरे गोलंदाज फलंदाज आहेत विराज कांबळे जानेमाने हिटर उत्कृष्ट असा मारलेला अरे रे रे खूपच गचाळ क्षेत्ररक्षण हातातला झेल सुटला जीवनदान किती महागात पडेल सांगू शकत नाही बघूया आता पुढचा चेंडू आणि पुन्हा एक फटका मारलेला आहे 1 धाव पूर्ण दुसरी पण पूर्ण केलेली आहे उत्कृष्ट असा मारलेला फटका खूपच जोरात मारलेला आहे पण रोखण्यात यशस्वी 2 धावा किती बॉल झाले 5 चेंडू झालेले आहेत शेवटचा चेंडू विराज कांबळे स्ट्राईकवर कोणत्या बनवू गेला पहिला चेंडू आणि सुंदर असा फटका समोर दिशेने मारतो 1 धाव पूर्ण 2 धाव पूर्ण करत असे अंबड वरती सुंदर यांची फलंदाजी कोणत्या संघाचे नाव संघाचं गेम चेंजर यांचे संघ मालक सुंदर असा तो आणि हा अमोल जास्त
आणि 4 धावा मी दिल फेकून जाईल तिकडे अगोदर सांगते तिथे कळ नाही किती रन झाले तर काय पंचांचा निर्णय आणखी जाईल तिकडे वाद करू नये कृपया सहकार्य करावे पंचांचा निर्णय आणखी जाईल बघायचे बाहेर घ्या आणि लिंबाखायचे गेम चेंजर सगळ्यांनी मागायचे आहे सगळ्यांनी बाहेर चांगला सुरू करू नका गेम चेंजर 11 हम काय सामना सुरू करू नका 1-5 मिनिटं लिंबाखायचे जेवढे गेम चेंजर सगळ्यांनी बाहेर नमस्कार मी दीपक शिंदे शिवभक्त 11चा कोच या SPL आणि जय भवानी क्रिकेट मंडळ शेरजीवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं जे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण 4थं वर्ष साजरं करतोय आणि त्या 4थ्या वर्षातला आमचा हा आजचा दुसरा दिवस आहे. असला शिक्षा आणला असता का ना 4 रन माग पडला असता तिकडे इतकं सोपं नसतं जी खेळ त्याला कळतं बाबा हा मग मी खेळत तुला का तुझा बॅटीला बॉल लागतो त्याला मग गायला का सांगतोय बघितलं नाही तू अजून मला बघितलं की काय बॅटीला बॉल लागला का तुझा मग गायला का तू कोण पकला नाही तर तुला 4 रन तिकडे दाखवला असता मला माहित नाही अजून माझी बॅट कशी खेळते पोरं बघ काय खायचं तुम्ही काय खायचं आम्हाला मी तिकडे लावला असता तल्यात बॉल लावला असता नीट खेळायचं का फायनलला जाणार कसं तुम्ही फायनलला जाणार अजून आणि 2 धावा पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचली 29 चालू तिसरा दरम्यान त्यांचा चेंडू म्हणले ते कशाला बसली ते रे बाउंड्री अडवा इथं ह्यांच्यामुळे माझी खाली एक बाउंड्री हुकली माहितीये का तुला परंतु नाही दरम्यान रक्षण दरम्यान 2 धावा पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचली 33. तुम्ही तो कर्मचारी मावलेले कर्मचार चला अतिशय उत्कृष्ट असा दोन्ही पुढे संघ जिंकला पहिल्या संघाने आपलं निर्णय करायचा आहे. संघाचे कर्णधार आहेत अक्षय मलवडे आणि मावलेल्या संघाचे कर्णधार आहेत ओमकार चव्हाण. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज अष्टपैलू खेळाडू दोन्ही सामनाही तेवढाच उत्कृष्ट होणार. चला आपले फलंदाज पाठवा डेड खूप माहिती प्रज्वल मैत्री आणि निखिल मलवडे. आज बसलेला नाही म्हणतो बाहेर येऊन बसला तर बरं होईल जरा. आता राडा होणार आहे चिंदी माली आमची कसली टोपी शेड बिल्ड बघ आमचं फिल्डिंग केलं म्हणजे बस ना फिल्डिंग मध्ये तू तर आहे का
बघ तुझा मामा तिथे आम्ही बघ कुठे दरम्यान फौजी बघ आम्ही खाऊन राहणार आम्ही दोघं आहे का नाही आणि बघ मग काय करणार तू इथं बघत बसणार होय. खायला काय आहे फौजी ते तुझ्या ह्याच्यात शर्ट पाहिजे होता का आणि मला मी फौजी इलेव्हन मध्ये मी पण त्याच्यात शर्ट आहे का आमच्याकडे शर्ट दिसते का मग कसं खायला का तो बघ तो तिकडे मामा तुझ्या फिल्डिंग करते तो तिकडे बॅटिंग चालली तो ओके फौजीला विकेट काढली आम्ही दुर्वा आता राज गेला बघ आता धावा महत्वपूर्ण 4 असा आलेला आहे. अजून एक शेवटचा बॉल बाकी आहे. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. 6 की 4 का विकेट. दोन्ही पण शंभू फटका. एक धाव दुसऱ्या धावेसाठी 2 धाव कंप्लीट. भवानी माता यात्रे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर संग्राम संजय चव्हाण युवा उद्योजक. प्रथम पारितोषिक विकास आप्पा मोहिते माजी चेअरमन. द्वितीय पारितोषिक संयोजक शेरीचवाडी प्रीमियम लीग यांच्याकडून खूपच मूल्य असे बक्षिसांचे तसेच मॅनेजमेंटचे काम गावातील उद्योजक तसेच चेअरमन यांनी केले आहे. शेरीचवाडी गावामध्ये एक नवीन युट्यूबर तयार होतोय आपल्या सर्वांसाठी. वाडीचे कलाकार खूप असे मस्त असे मनोरंजनाचे युट्यूबला व्हिडिओ बनवून वाडीचे कलाकार या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळत आहेत. तरी सर्वांनी त्यांनी लाईक सबस्क्राईब फॉलो जरूर करा आणि बघून खूप मस्त असं बघावून आनंद घ्या. वाडीचे कलाकार श्री भवानी माता यात्रेनिमित्त शिरेजवाडी प्रीमियम लीग पर्वत चौथे सन 2025 आयोजित भव्य क्रिकेट सामने बघायला मिळत आहेत. शिरेवाडी यामध्ये खूपच असं मॅनेजमेंट शिरेवाडी गावाकडून जात होते. आता सुटले वारे. आता बघूया जातोय का बाहेर. आता आले पुन्हा रांगे. वैयक्तिक दुसरी संघासाठी चौथीवर घेऊन आले. जोरदार मारला फटका आणि मिसफिल्ड. रजत मोहिते यांच्याकडे बॉल जातोय पण काय हाडाना. अवनगड संख्येत वाटा संख्येचा फॅसिलिटी 50 आणि उचलला जातोय सीमारेषेच्या बाहेर. वारा आले तरी बाहेर मारणार सुरेश डांगे. अभिजित मोहिते यांच्याकडून या 6 साठी 100 रुपये. दहा बॉल 7 रनांची आवश्यकता. मोहन वाघ यांच्याकडून या 6 साठी 500 रुपये. जमा करा पैसे. नुसतं पुकरायला लावू नका. बाबू यांचा पुढचा चेंडू. 7 रनांची आवश्यकता. उर्वरित 10 चेंडूत जोरदार ब्रिटननं समजला चेंडू पण मिसफिल्ड. 6 रनची आवश्यकता 9 बॉल मध्ये. बाबू यांची 6 मारला या बॉलला किंवा 6 मारून जर त्याने जिंकवली
201 रुपये संग्राम चव्हाण यांच्याकडून जमा. त्या पुढचं चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात कट. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. सुजल मोहिते यांनी जो 6 मारला या बॉलला त्या 201 रुपयाचं बक्षीस मिळत आहे. 8 बॉल 4 धावांची. पण जर तो 6 मारतोय तर 201 रुपये मिळतोय सुजल मोहिते याला. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पण नसमधील चेंडू निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू बाबू यांचा. काय करतोय बाबू. या वर्षीचा विजेता संघ ठरलेला आहे. श्री छत्रपती शिवभक्त 11 हा संघ. सुजल मोहिते यांच्यासाठी संग्राम चव्हाण यांच्याकडून 201 रुपये मिळाले आहे. हे कोणाचं राग. हॅलो हॅलो. खूपच मस्त बॅटिंग सुजल मोहिते आणि सुनील डांगे. सुजल मोहिते खूपच मस्त फलंदाजी. संघाला विजय केलेला आहे. सुजल मोहिते यांना बक्षीस सुजल मोहिते याला 200 रुपये अभिनवाकडनं आणि सुयश डांगे याला 100 रुपये. त्यांची सगळी शेवटच्या सामन्यापर्यंत फलंदाजी केली, गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलं आणि शेवटी ट्रॉफी जिंकली. सामना फिरवला आहे.
काय माणूस ते का? तुम्ही आम्हाला विचारलं का चहा पाणी जेवण खाऊ नका पाणी प्यायला का विचारलं का? हे वागण्याची पद्धत आहे काय चुकला मी म्हणतो का चुकलं त्या बाईवर मला वजन पाडू दे वजन जास्त होईल माझं वजन बरोबर आहे काय चुकलं म्हणणं सोपं असतं पुन्हा लक्षात ठेवा आम्ही कधीही तुमच्या घरी येणार आता तुमचं घर नेमकं रस्त्यावर आणि या रस्त्यावर आमचं सारखं चाललंय धंदा आहे ना काय समजा आम्ही आता संधी घालू आणि तुमच्या पुढे दिसलं घराचं दार आणि आम्ही येणार बाईंचं काय झालं या सुंदर अशा गीतानंतर वळूया महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये मित्रांनो लावणी म्हटली भोंगी आली
पाहुणे आईच्या नाव सांग बरं.